हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ना असं एक झाड असतं जे आपल्यासोबत मोठं होत असतं. माझ्यासाठी ते झाड म्हणजे आमच्या गेटपाशी असलेलं हे चिंचेचं झाड. मी लहान असल्यापासून हे झाड असंच उभं आहे. आम्ही मोठे झालो, पण याची माया आणि याला येणाऱ्या चिंचा मात्र तशाच आहेत. यावर्षी आम्ही ठरवलं होतं की चिंचा पाडायच्या. मग काय तो उत्साह, डायरेक्ट आनंदादा झाडावरच चढले. इतक्या उंचावर जाऊन त्या फांद्या हलवणं, त्या काठीनं त्या चिंचा पाडणं आणि आम्ही सगळ्यांनी त्या गोळा करणं, हा जो सगळा आनंद आहे ना, हा आपण नाही सांगू शकत शब्दात. आणि मग तुम्ही बघा की असं वाटतंय जणू चिंचांचा पाऊसच पडतोय. टपटप पडणाऱ्या चिंचा आणि त्यांचा तो सुगंध अख्खा अंगण चिंचांनी भरून गेले. आम्ही लहान असताना जसा चिंचा गोळा करायला पळायचो ना, तशीच ओढ आहे आजही. आता मुलं आलेत मामाच्या गावाला. म्हणलं झोप, म्हणलं तरी झोपत नाही, दिवसभर हिंडत राहतो इकडे तिकडे. आता काहीतरी यांना चिंचा पाडायच्या. यांची उंची केवढी, ती काठी केवढी आणि हे झाड केवढं. पण पाडा. घरचे सगळे एकत्र जमलेत. लहान लेकरं, वहिन्या, दादा वगैरे सगळे आम्ही मिळून चिंचा गोळा करतोय. गप्पा, हसी मजाक आणि कामाचा उत्साह बघता बघता 1-2 नाही तर तब्बल 4-5 गोण्या चिंचा गोळा झाल्या. कष्टाचं फळ किती गोड आणि आंबट असतं ना, हाच हा पुरावा आहे. मला आलाय खुर्ची घेऊन. बघू, मला पण झोपता येत नाही, यांच्यावर लक्ष ठेवायला सांगतात मला. काही पण करतात दिवसभर, काहीही करू शकतात. विहीर खांदली एवढी मोठी, यांना एनर्जी पण कुठून येते. पडली पडली, दाखवा दाखवा, हातात दाखवा माझ्या. अरे मी खात नाही, मी गोळा करून ठेवते. पुढे घरट्या नाही पाडायचं बाळा, चिमणीसाठी ते. आले ते ठम्मा मी जवळ. अक्षरा घरट्याला हात नको लावू. 3 बासमती तिघांना 3. अय्यो दे. अक्षर तशीच तोंडावर पडशील. पडली ना ऋतू एक आता. ऋतू आता आणली ना एक. पडली 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 पडली. ऋतू तुझी आणि इकडे चल. ऋतू इकडे गार्डन मध्ये मी त्यांना म्हणलं चिक्कू गोळा करा, चिंच पण सापडतंय. मी कधीच चिंच खात नाही, मला लगेच असं खोकला आल्यासारखं होतं. मी आज यांच्या नादाने इतक्या चिंचा खाल्ल्यात. कवड्याचं झाड दाखवते. हे बघा, कवट्याचं झाड.
आणि हे क्रिसमस ट्री. हा हा खाली पडलेले गोळा करा. ऋतू चिक्कू गोळा केले का? हे चिक्कूचं झाड आहे. त्यांना एक नाद लागला की तेच लावतो. त्याला नारळ सापडले. हे अक्षय आणि थांबा मामी सारखी भांडत असते. ऋतू तुला काहीच नाही सापडलं. वारं सुटलेलं त्याच्यामुळे खूप कचरा पण झालाय खाली. आपल्याला म्हणजे मला खूप राग येतो ना, कधी कधी ही पोरं झोपत नाहीत, काय नाही, हिंडत राहतात इकडं तिकडं. पण ते वर्षभर तिकडं असतात ना शहरात. हां किती छान. मग 4-5 दिवस असं थोडंसं वेड्यासारखं नाही केलं तर ती मामाच्या गावची सुट्टी कसली. आमचा मल्हार पुण्याला असतो. कोणत्या स्कूलला असतो बाळा? ऑर्बिस. आणि ह्या त्याच्या मैत्रिणी उरळगावच्या. अक्षरा हाय कर. अक्षरा तू कोणत्या शाळेत आहे? मराठी शाळा, पण नाव आहे ना बालभारती. आणि ही एक आहे ऋतुजा. हाय कर. हाय इकडं बघ. असं हाय करायचं. तुझ्या शाळेचं नाव काय? अंगणवाडी. पोरी आहेत ना सकाळी येतात 8 वाजता रात्री 8 वाजेपर्यंत काहीही करत असतात. त्या आता ही माकडासारखी वर चढते. आणि त्यांना हाणलं मारलं तरी ती रडत नाहीत. आता यांनी तर डायरेक्ट जाळाचं चिक्कू, त्याचं चिक पडन तुझ्या अंगावर. चांगलं. पण मल्हारची एक चांगली सवय आहे की मल्हारला सगळं नॉलेज आहे. म्हणजे शेतातलं, डाळिंबाला औषध कसं मारायचं किंवा सगळं म्हणजे बेसिक गोष्टी त्याला सगळ्या माहितीत. बाळा आता तोडू नकोस, चिक अंगावर पडतो मग त्याने त्रास होतो. आता ही बघा 2 आहे, नाहीतर इथं पूस पाण्याला खाली काय नाही होत. अक्षरा चिक्कू नाही काढायचे, मम्मीने नाही सांगितले. खाली ये. कळलं तुला वर चढता येतं, ये खाली. तर हा बंटीबा सोबत सगळीकडे जातो. सॉरी मी चिंच खात होते त्याच्यामुळे आवाज तसा येतो. मला तुला काय काय माहिती बाळा शेतातलं? बारा द्यायचं, डाळिंबाला औषध घालायचं. कांदे कसे काढतात ते पण माहिती ना. आंबे कसे तोडतात पहिले मला माहिती होतं, आता नाही माहिती. अक्षरा तू काल काय मदत करत होती आनंद दादाला? मक्का गोळा करून. हा मक्का गोळा करत होती. आणि डान्स तर इतका भारी करते. एकदा उड्या मारून दाखव ग. हा दे भाई साब. त्या दिवशी पोतभर काय चिंचा आम्ही गोळा केला. हो ना ग अक्षरा? आणि पोरं इतकी नॉर्मल झालेत ना ब्लॉगसाठी. म्हणजे ते काही खेळत असले की मला म्हणतात माऊ ब्लॉग काढ ना आमचा. आणि ठीक आहे ना, त्यांच्या पण आठवणी राहतात आपल्याकडं. आता मल्हारचा प्रयत्न चालू आहे झाडावर चढण्याचा. पिशवी आणावी लागेल समोर. पिशवी अयो खराब झालेत आनंद दादा बऱ्याच. अहो ऋतुनीला गोळा केले असत्या.
यासा ना खाली. आनंद दादा कुठे आहेत बघा. डायरेक्ट चिंचेचा उच्चांक त्यांनी गाठलाय. आनंद दादा खालून तर दिसानाच तुम्ही कुठे आहेत. मला इथं कॅमेरा दाखवतात येत नाहीये. सगळ्यात वर आहेत तेव्हा ते बघा. वरून कसं वाटतंय आनंद दादा. वरून खाली कसं वाटतंय. अयो हा का गुतन कुठे तरी आहे ना. आनंद दादाचं शरीर आणि चिंचेचं झाड सारखंच आहे. लवचिक आहे. बघणाऱ्याला वाटेन आता तुटन पण ते काही तुटणार नाही. हा मोडेल पण वाकणार नाही तसं. भरपूर आहेत चिंच. समर्जित आपल्याला चिंचा गोळा करायच्यात जमेल. तू चिंचा गोळा करण्यापेक्षा चिंचा पोटातच तुझ्या चालल्या. दाखव किती खाल्ली. कशी लागती. छान आहे. समर्जित तू काय करतो. अच्छा ऋतू तू काय करती. काय करतो इकडे बघ. इथं बघून सांग सगळ्यांना काय करतोय. चिंच गोळा. ऋतू तू काय करती. चिंटे गोळा करती. ओके किती खाऊ शकतो. वरून पाऊस आहे. मारून बघा तू लागत का नाही ते सांगा ना. लागत आहे ना. खायला कसं लागत आहे. झाडं मोठी होतात. आपणही मोठे होतो. पण या आठवणी मात्र कधीच जुन्या होत नाहीत. आपल्या माणसांसोबत निसर्गाचा हा ठेवा जपणं यातच खरा आनंद आहे. तुम्हाला पण चिंच आवडतात का. आणि तुमच्याही घरी असं एखादं जुनं झाड आहे का. मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि असेच आंबट गोड ब्लॉग्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. धन्यवाद.